नमस्कार, सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मूग डाळीची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत। या मूग डाळीच्या बर्फीमध्ये आपण पाक बनवणार नाही किंवा तुपाचा वापर करणार नाही, दूध पावडरचा सुद्धा वापर करणार नाही। अगदी साध्या सोप्या पद्धतीने फक्त 3 साहित्यामध्ये आपण मूग डाळ बर्फी बनवणार आहे। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपल्याला मूग डाळ बर्फी बनवायची, त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे। तर साहित्य घेताना इथे 1 कप घेतलेली आहे मूग डाळ। आता तुमच्या घरातली कोणतीही वाटी कप सेट करून घ्यायचा आणि त्याने मापे घ्यायची आहे। आता 1 कप मूग डाळ ही वजनी 200 ग्रॅम आहे। त्यानंतर इथे पिठी साखर घेतलेली आहे, 1 कप घेतलेली आहे, ही 170 ग्रॅम आहे। आणि त्यानंतर 1 कप ही दुधावरची साय घेतलेली आहे। आता साय घेताना ही खूप अशी जुनी घ्यायची नाही, ताजीच घ्यायची आहे, अगदी 1 ते 2 दिवसाची घ्यायची आहे। आणि मूग डाळ घेताना ही ओल्या रुमालाने पुसून घ्यायची, म्हणजे काय होतं, त्यातला काही जो कचरा असेल किंवा धूळ असेल ती सगळी निघून जाईल आणि स्वच्छ अशी डाळ तयार होईल। आता आपल्याला डाळ ही भाजून घ्यायची आहे। आता इथे मी डाळ भाजण्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला ही डाळ घालून घ्यायची आहे आणि मंद गॅसवर सतत आपल्याला हलवत हलवत सोनेरी रंगावर ही भाजून घ्यायची आहे। म्हणजे काय होईल, आजपर्यंत ही भाजल्या जाईल, कुठेही कच्ची राहणार नाही आणि एकसारखी भाजल्या जाईल। गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही किंवा घाई सुद्धा करायची नाही। आता तुम्ही माझी ही रेसिपी कोणत्या राज्यातून बघता, कोणत्या शहरातून बघता, कोणत्या गावातून बघता, हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। तर इथे आपण सतत हलवत हलवत मंद गॅसवर ही डाळ एकसारखी भाजलेली आहे। तुम्ही इथे कलर बघू शकता, अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि वास सुद्धा खमंग असा सुटलेला आहे। आता ही डाळ एका ताटामध्ये काढून पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे। तर इथे आपण भाजलेली डाळ पूर्णपणे ही थंड झालेली आहे आणि इथे मी मिक्सरचं मोठं भांड घेतलेलं आहे। आता या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ सगळी घालून घ्यायची आहे आणि एकदम बारीक अशी ही आपल्याला दळून घ्यायची आहे। तर इथे आपण डाळ एकदम बारीक अशी ही दळून घेतलेली आहे। आता त्यानंतर काय करायचं, एक मोठं भांडे घ्यायचं आणि चाळणी घ्यायची आहे आणि ही पावडर टाकून आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे। तर इथे आपण मूग डाळीची पावडर केलेली आणि सगळी चाळून घेतलेली आहे आणि अगदी थोडेसे कण राहिलेले आहे। आता जास्तीचे कण असेल तर पुन्हा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दळून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आपली ही मूग डाळीची पावडर तयार झालेली आहे। तर इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला ही साय। इथे मी म्हशीच्या दुधाची साय घेतलेली आहे। आता तुमच्याकडे साय नसेल तर तुम्ही क्रीम सुद्धा घेऊ शकता। आता ही पूर्णपणे आपल्याला वितळवून घ्यायची आहे। इथे आपण तुपाचा वापर करणार नाही किंवा पाक सुद्धा वापरणार नाही किंवा करणार नाही आणि त्यानंतर आपण इथे खवा सुद्धा वापरणार नाही। आपण जी साय वापरतो त्या साईमध्येच तूप असतं, खवा असतो, त्यामुळे ही बर्फी आहे ती अतिशय मऊसूद होते आणि 10 ते 15 दिवस छान अशी टिकते। आता रक्षाबंधन आलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही मिठाया दुकानातून विकत घेता, भेसळयुक्त घेता, त्यापेक्षा आपल्या घरातच हे 3ही साहित्य उपलब्ध असतं आणि त्या साहित्यामध्येच तुम्ही एकदम छान अशी भेसळ न होणारी शुद्ध अशी तुम्ही ही बर्फी बनवू शकता आणि सगळ्यांना खुश करू शकता। तर इथे बघा, साय पूर्ण ही वितळलेली आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे आपण जी मुगाची पावडर केली ती सगळी यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही पूर्णपणे लो ठेवायची आहे, कुठेही वाढवायची नाही। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला केशरमध्ये मी इथे दुधामध्ये 2 ते 3 चमचे दुधामध्ये गरम दूध घ्यायचं आणि त्यामध्ये केशरच्या काड्या ह्या भिजत घालायच्या, म्हणजे छान असा आपल्या बर्फीला रंग येतो। आता हे सगळं आपण मिक्स करू
त्याच्या ज्या छोट्या छोट्या गठुळ्या होतात त्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे. आणि मोडल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटे फक्त हे भाजून घ्यायचं आहे. गठुळ्या मोडत मोडत आपण 2 ते 3 मिनिटे हे जे पीठ आहे किंवा मुगाची पावडर आहे ती साईमध्ये छान अशी मिक्स केलेली आहे. गठुळ्या मोडून घेतलेल्या आहे. अशा पद्धतीने प्रेस करत करत पूर्णपणे ह्या गठुळ्या मोडून घ्यायच्या आहे. तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे. आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला पिठी साखर. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कारण जी पिठी साखर आहे तिला सुद्धा पाणी सुटणार आणि हे मिश्रण ओलं होणार. आता सतत प्रेस करत करत आपल्याला सगळी पिठी साखर आहे आणि ती एकजीव करून घ्यायची आहे. तरी ते आपण सगळ्या गाठी गठोळ्या मोडून घेतलेल्या पिठी साखर सगळी मिक्स करून घेतलेली आहे. आणि जी पिठी साखर आहे त्याला पाणी सुटलेलं आहे. मिश्रण पातळ झालेलं आहे. आणि जी साय आपण घातलेली त्या साईला सुद्धा तूप सुटलेलं आहे. तुम्ही इथे तूप बघू शकता. छान असं तूप सुटलेलं आहे. आता घट्ट गोळा होईपर्यंत आणि पॅन सोडेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे. म्हणजे काय होईल, जी पिठी साखर आहे त्याचं जे पाणी झालेलं आहे ते पाणी पूर्णपणे आटून जाईल. अशा पद्धतीने आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे. तर इथे आपण सतत हलवत हलवत ह्या मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे. आणि पॅन सुद्धा सोडायला लागलेला आहे. जे साय टाकलेली त्याचं सुद्धा छान असं तूप सुटलेलं आहे. तुम्ही इथे तूप बघू शकता. आता यामध्येच घालायची आहे आपल्याला वेलची पूड. आता वेलची पूड घालून सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटे सतत हलवत राहायचं आहे. आता मिश्रण आपण सतत हलवून घेतलेलं आहे 2 ते 3 मिनिटासाठी. इथे मी ट्रे घेतलेला आहे. तुम्ही ताट सुद्धा घेऊ शकता. आता तुमच्याकडे ट्रे नसेल तर तुम्ही ताट सुद्धा घ्यायचं आहे किंवा छोटा डिश घ्यायचा आहे. इथे मी ट्रेला तूप लावून घेतलेलं, त्यानंतर बटर पेपरला सुद्धा तूप लावून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि घातल्यानंतर आपल्याला पूर्णपणे हे प्लेन करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे. आता हे बर्फीचं मिश्रण आपण पूर्ण प्लेन करून घेतलेलं आहे. आणि यावरती आपल्याला घालायचं आहे काही काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालायचे आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचे आहे. आणि नाही घातले तरीही चालेल, पण दिसायलाही छान दिसते आणि खायला तितकीच टेस्टी लागते. आता यावरती आपल्याला पुन्हा प्रेस करून घ्यायचं आहे. आणि प्रेस केल्यानंतर आपल्याला रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायची. आणि नंतर आपल्याला 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे. म्हणजे छान अशी ही बर्फी आपली सेट होऊन जाईल. तर इथे आपली मूग डाळीची बर्फीचं जे मिश्रण आहे ते आपण रूम टेम्परेचरवर थंड करून नंतर 1 तास आपण फ्रीजमध्ये ठेवलं. आणि तुम्ही इथे बघू शकता छान असं सेट झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण बाहेर काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला बर्फी कट करून घ्यायची आहे. आता तुम्हाला किती छोटी मोठी कट करायची त्यानुसार तुम्ही कट करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम अलगद अशी कट होते. करायला एकदम सोपी आहे. फक्त 3 साहित्यामध्ये. आणि जे 3 साहित्य आहे ते आपल्या घरातच उपलब्ध आहे. आता ह्या रक्षाबंधनला बाहेरची विकतची महागडी मिठाई भेसळीची असते आणि महागही असते. ती आणण्यापेक्षा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही मिठाई घरात बनवू शकता. आणि रक्षाबंधनला आपल्या भावाला तुम्ही खुश करू शकता. बघा या पद्धतीने आपल्याला कट करायची आहे. चवीला अप्रतिम लागते. इथे आपण दूध पावडर टाकलेली नाही, खवा टाकलेला नाही किंवा पाक सुद्धा बनवलेला नाही, तरीही अतिशय सुंदर अशी ही बर्फी आपली तयार झालेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम अलगद अशी ही बर्फी निघालेली आहे. कुठेही चिकटलेली नाही आणि एकदम दाणेदार झालेली आहे, सॉफ्ट झालेली आहे. तुम्ही कोणताही पीस घेऊन बघा. इथे बघा
अगदी म्हातारे आजी आजोबा आहे ते सुद्धा ही बर्फी खातील, एवढी ही टेस्टी झालेली आहे. आणि दुकानामध्ये तर अशी बर्फी ही मिळत नाही. तर त्यासाठी नवीन काहीतरी ह्या रक्षाबंधनला तुम्ही अशी मूगडाळीची मिठाई सोप्या पद्धतीने जरूर करून बघा. आणि तुम्हाला माझी ही मिठाईची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.